नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर. सकलम मध्ये आपलं स्वागत आहे. कुठला विचार, कसली मूल्य, कार्यकर्त्यांच्याकडून पक्षनिष्ठा धाब्यावर. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रान चांगलंच तापलंय. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकांचा विचार करत असताना उमेदवारी जाहीर करताना नेत्यांची मोठी डोकेदुखी ठरली. महायुतीकडे असणाऱ्या इच्छुकांची संख्या तसंच महाविकास आघाडीकडे असणारी इच्छुक उमेदवारांची संख्या या सर्व गोंधळामध्ये आयत्या वेळेला उमेदवारांनी या पक्षातून त्या पक्षामध्ये कोलांट उड्या घेतल्या. कोणी भाजपमधून जनसुराज्यमध्ये गेलं, तर कोणी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये गेलं, तर कोणी काँग्रेस सोडून शिंदे गट शिवसेनेमध्ये प्रवेश केला. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. मात्र आतापर्यंत निष्ठेच्या पताका घेणाऱ्या उमेदवारांना विचारधारेचा विसर पडला की काय, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी या विविध राजकीय पक्षांची एक स्वतंत्र विचारधारा राहिली आहे. मात्र पक्षाची विचारधारा याशिवाय पक्षनिष्ठा बाजूला ठेवत अनेक इच्छुकांनी सोयीनुसार विविध पक्षाकडून उमेदवारी घेतल्याचं यावेळी दिसून आलं. मात्र या सर्व घडामोडी पाहत असताना राजकारणात कार्यकर्त्यांची निष्ठा हरवली आहे की काय, अशी शंकाही आता उपस्थित केली जात आहे. संधी मिळेल त्या पक्षात कार्यकर्त्यांनी उडी घेतल्याने स्वतःच्या स्वार्थापुढे पक्षनिष्ठा बाजूला सारली गेल्याचंही दिसून आलं. महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी अशा गोष्टी कमी अधिक प्रमाणात घडल्या. त्यामुळं राजकारणाचं हे चित्र पाहत असतानाच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, त्याचबरोबर स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या काळातील महाराष्ट्राच्या राजकारणातील आठवणीही आता काढल्या जात आहेत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या काळात महाराष्ट्रात राजकारणाचा एक काळ होता जो पक्षनिष्ठेशी बांधील राहणारा कार्यकर्ता होता आणि नेते देखील आपल्या पक्षाशी तेवढेच एकनिष्ठ असायचे. म्हणजेच महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असताना पक्षनिष्ठेला देखील तितकंच महत्त्व दिलं जायचं. मात्र आजकालचे राज्यातील राजकारण पाहत असताना कोण कोणत्या पक्षात आहे हेच समजणे अवघड झाले आहे. राज्य पातळीवर पक्षातील वरिष्ठ नेते सोयीनुसार भूमिका घेत असतात, तर कार्यकर्त्यांनी देखील कितपत प्रामाणिकपणा बाळगायचा हा प्रश्न देखील अनुत्तरित आहे. गेल्या 3-4 वर्षामध्ये राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. त्यामध्ये शिवसेना पक्षातच 2 गट पडले, राष्ट्रवादी देखील 2 गटात विभागली गेली. त्यामुळे नेतेच सोयीनुसार भूमिका घेत असल्याने कार्यकर्ते देखील आता पक्षनिष्ठेपुढे स्वतःचे हित अधिक पाहताना दिसत आहेत. या सर्व घटना घडत असतानाच भाजप हा सत्तेत असणाऱ्या पक्षामध्ये यावेळी सर्वाधिक अंतर्गत संघर्ष पाहायला मिळाला. कारण भाजप हा सत्तेतील पक्ष आहे, त्यामुळे भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी होती. जागा वाटपात देखील भाजप मोठा भाऊ राहिलाय. मात्र भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झाले आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाकडून जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्थानिक नेत्यांचे नातेवाईक, पीए आणि बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यातून होत आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला काळे फासण्यापर्यंतच्या घटना घडल्या. काहींनी खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या गाडीला अडवीत उमेदवारी नाकारल्याबद्दल जाब विचारला. या घटना कोल्हापूर जिल्ह्याबाहेरच्या असल्या तरी कोल्हापुरात भाजपच्या महिला सरचिटणीस धनश्री तोडकर यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी तर भाजप पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यांनी भाजपकडून संधी मिळत नसल्याने शेवटी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तर आणखी एका घटनेत महापालिका निवडणुकीत भाजपला जागा न मिळाल्याने कसबा बावड्यातील स्थानिक 10 कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे भाजपच्या पक्ष कार्यालयात दिले. या ठिकाणी भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याच्या भावना भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. एकूणच काय तर 5 वर्षानंतर महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे गेली अनेक वर्ष प्रतीक्षेत असलेल्या महापालिकेच्या निवडणुकाकडे लक्ष लागून होते. अनेक कार्यकर्ते पक्षासाठी जीवाचं रान करून काम करत राहिले. ऐनवेळी त्यांची उमेदवारी डावलण्यात आली. त्यामुळं कार्यकर्त्यांना अपेक्षित संधी मिळाली नाही. उमेदवारी न मिळाल्याने राजकीय पक्षात निर्माण झालेली नाराजी, बंडखोरी यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची ठरणार असल्याचे संकेत देखील मिळत आहेत.
या सर्व अस्थिरतेतून कोणता पक्ष सावरतो आणि कोणता अडखळतो यावरच अंतिम निकालाचे गणित अवलंबून राहणार आहे। मात्र कार्यकर्त्यांच्या सोयीस्कर भूमिकेमुळे विचारधारेचं काय असा सवाल मात्र जनतेतून उपस्थित केला जातोय। आजचा आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।